आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी साडी लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे। हे बघा साडी लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे। हे बघा मी यादी वाचतो। ही वस्तू जी किट जाणार आहे ती किट आता या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच बघा लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2490 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याला लाडक्या बहिणींनी मेसेज करून सांगितलं आहे ज्यांचा आपण लाडक्या बहिणींची गॅसची KYC वगैरे केली होती अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये तर 3,000 रुपये मिळालेच नोव्हेंबर डिसेंबरचे, परंतु आत्ताच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा आलेले आहेत। होय, मेसेज आलेला नाही परंतु त्यांच्या बँकेत काही लाडक्या बहिणींचे पैसे पडलेले आहेत, काही जणांना मेसेज आलेले आहेत। त्यामुळं पटापटा आपल्या बँकेत चेक करा। भरपूर लाडक्या बहिणींनी स्वतः बँकेत जाऊन खाते चेक केले, ट्रान्झॅक्शन चेक केले, तेव्हा त्यांना मेसेज आलेला आहे। तुम्हीसुद्धा पटापटा चेक करा, कारण लाडक्या बहिणींना नवीन वर्षानिमित्त सरकारने ह्या वर्षाचा गॅस सिलेंडरचे 2490 रुपये पाठवलेले आहेत। होय, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे गॅस सिलेंडरचे 2490 रुपये आलेले आहेत बँक खात्यात। चेक करा पटापटा, मेसेज मोबाईल चेक करा, कारण सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे परंतु वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे सुद्धा हळूहळू पैसे आज तुम्हाला येणार आहेत, परंतु गॅसचे पैसे मेसेज आलेलाच आहे। आपण स्वतः पाहिलेलं आहे, भरपूर लाडक्या बहिणींचा मेसेज आपल्याला आलेला आहेत। त्यामुळं तुम्ही पटापटा तिथं मोबाईल चेक करा आणि कमेंट्स करा कोणाकोणाचं गॅस सिलेंडरची KYC झालेली आहे, गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये असेल अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2490 रुपये येत आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या 72 तासात तुम्हाला 4 योजनेचे पैसे मिळत आहेत। त्यातमध्ये आहे गॅस सिलेंडरची योजना, लाडकी बहीण योजना, घरकुल योजना आणि अजून एक योजना आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना कमीत कमी 30 ते 40,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे यायला सुरुवात झाले तुम्ही ऐका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लक्षात घ्या, आज आहे 27 डिसेंबर, आज आहे शनिवार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्याला हे माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना आम्ही 1.5 लाख 2 लाख रुपये देणार यांनी स्वतः सांगितलेलं आहे। बिनव्याजी कर्ज योजना 25 लाख रुपयापर्यंत सरकारने द्यायला सुरू केलेलं आहे। 3 दिवसात, आता आजपासून पुढे 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे गॅस सिलेंडरचे। तुम्हाला माहिती आहे की ह्या वर्षी वितरण झालेलं नाही, प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलेंडरचे योजनेचे पैसे मिळतात, परंतु ह्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेर, आता आज डिसेंबर 27 पासून 28, 29, 30, 31 असे 4-5 दिवस हे वाटप चालणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, आताची सर्वात मोठी अपडेट आता आहे लाडकी बहिणींचे पैसे आज जमा होणार आहेत। सोबतच गॅसचे पैसे जमा झालेले आहेत, 1,500 नाही तर किती, तर 3,000 लाडकी बहीण योजनेचे आणि सगळ्यात महत्त्वाचं 2490 रुपये गॅस सिलेंडरचे। असे मी तुम्हाला पैसे किती येणार आहेत तुम्हीच बघू शकताय, 5,500 रुपये जवळपास तुमच्या खात्यात आज येणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत, तुम्हालासुद्धा येणार आहे। त्यामुळे वेळ थोडासा पहा आणि पटापटा कमेंट करा। भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त व्हिडिओ पाहतात सोडून देतात, तसं करू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम देणारा आपला चॅनल आहे। ह्याच्यानंतर आता बघा सगळे व्हिडिओ येतील, कारण सगळ्यांना माहीत नाही आहे पैसे आलेले आहेत की नाही, कारण लाडक्या बहिणींचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे आता लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळाले आहेत, जी महिला गॅस त्यांचे कनेक्शन महिलेच्या नावावर आहे, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, ज्यांचं नावावर कुठलीही गाडी नाही आहे, कोणीही त्यांच्या घरी इन्कम टॅक्स भरत नाही आहे आणि जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींनी एक चूक केलेली आहे, गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर ठेवलेलं नाही आणि जरी नावावर असेल
तरी त्यांचे ई कनेक्शन झालेलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, बँकेत जाऊन बँकेची KYC करा, आधार कार्ड अपडेट करा. भरपूर जण म्हणतात आम्ही गेल्या महिन्यात केलं, त्याच्या नाही. दर महिन्याला तुम्हाला ह्या गोष्टी आपल्या 2 मिनटं लागतात. ह्या गोष्टी जर तुम्हाला पैसे चालू ठेवायचे असतील तर हे करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीचा हप्तासुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना हे सगळं मिळणार आहे. आणि साडीसुद्धा लाडक्या बहिणींना आता वाटप होणार आहे. सोबत 26 वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये मकर संक्रांतीचा जेवढा बाजार लागतो, गूळ असेल, साखर असेल, तेल असेल, रवा असेल, मीठ असेल, सोबत बेसन असेल, सोबत चादर आहे, सतरंजी आहे, साडी आहे लाडक्या बहिणींसाठी. तर हे सगळं जे काही गिफ्ट आहे, गिफ्ट पॅक आपण नवीन वर्षाचं आणि मकर संक्रांतीचं लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिलेलं आहे. त्यामुळं आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मतदान झालं आणि मतदान निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारने खुश होऊन ह्या गोष्टी लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं सरकारमध्ये ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आपलं नाव योजनेमध्ये आहे का नाही, पटकन तुम्ही बघायचं आहे, अंगणवाडीमध्ये जायचं आहे, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपलं नाव चेक करायचं आहे. चेक करा, नाव नसेल तर पुनर्अर्ज पडताळणी लगेच करा, विनंती अर्ज लगेच करा, अन्यथा प्रॉब्लेम होईल, तुम्हाला पैसे येणार नाहीत. सगळ्या गावाला पैसे येतील, तुम्हाला येणार नाहीत. पटकन पुनर्अर्ज पडताळणी करायचं आहे. त्यासाठी महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट कोणते ते लिहून घ्या. बघा, व्हिडिओ थांबवा, लगेच लिहून घ्या. कोणती? पहिलं आहे तुमचं आधार कार्ड, दुसरं आहे रेशन कार्ड, तिसरं आहे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंतचा, चौथा आहे तुमचं रेशन कार्ड, परत तुमचा जो फॉर्म भरला आहे त्याचा नंबर, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं शाळा सोडल्याचा दाखला. हे 4 गोष्टी तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. पटकन लिहून घ्या. ज्यांना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ थांबवून परत एकदा बघा, नेमकं मी काय सांगितलं आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचलाच पाहिजे. कारण हे 4च दिवस आहेत, ज्या लाडक्या बहिणी ह्या 4 गोष्टी करतील त्यांनाच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. आणि गॅस सिलेंडरचे वाटप 4 दिवस असणार आहे. पैसे वाटप सुरू झालेले आहे. पटकन जर तुमचं गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर नसेल तर आजच करून घ्या. गॅस कनेक्शन तिथं काही लाडक्या बहिणींना तिथं गॅस कनेक्शन आपण जर बघितलं तर मोफत करता येतं. तिथं कुठल्याही ते प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही. परंतु जर एजन्सीवाले पैसे मागत असतील तर पैसे देऊ नका, कारण तिथं काही फायदा होणार नाही तुमचा. मोफत ते गॅस कनेक्शन लाडक्या बहिणींच्या नावावर होतं. आणि इथून पुढं गॅस घेताना नेहमी महिलेच्या नावावरच घेण्याचं काम करत जा, अन्यथा काय होतं तुम्हाला मग असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेशन कार्डचं तुमचं जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने KYC करायचं आहे. 2 मिनटं लागतात. रेशन दुकानात जा जवळच्या, त्यांना म्हणायचं माझं KYC करायचं आहे, ते KYC करूनच घ्या. नाहीतर काय होतं माहिती आहे का, प्रॉब्लेम होतो, परत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि मग सगळ्यांना पैसे मिळाले तर जास्त प्रॉब्लेम होतो. आता हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि कमेंट्स करायचे आहेत कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि घाबरून जाऊ नका. कुठलाही प्रश्न असू द्या, कुठलाही तुमचं टेन्शन असू द्या, कमेंट सेक्शनमध्ये दिले, आम्ही त्यांचं सोल्युशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. त्याचं प्रत्येकाचं उत्तर मी नक्की तुम्हाला देईल. काय प्रॉब्लेम आहे, कसं सॉल्व करायचं सगळं सांगतो. परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.